नमस्कार, मी रोहिणी पोलीस टाइम न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत करते। नागपूर शहरातील रहिवासी श्री अनिल कृष्णराव देशमुख यांची भारतीय अन्न निगम FCIच्या महाराष्ट्र राज्य सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने 10 ऑक्टोबर 2011 रोजी जारी केलेल्या आदेश क्रमांक 72/2011 FC1 नुसार ही नियुक्ती करण्यात आली। नमस्कार, मी रोहिणी आणि आपण बघत आहात पोलीस टाइम न्यूज। आज पोलीस टाइम न्यूजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आमच्या सोबत आहेत माननीय श्री अनिल कृष्णरावजी देशमुख सर यांची आजच FCIला नियुक्ती झाली आणि त्याच निमित्ताने आज आम्ही त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। सर्वप्रथम अनिल सर, आमच्या दर्शकांसमोर तुमचं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। आणि सर, तुम्ही आपला इतका अमूल्य वेळ आमच्यासाठी काढला त्यासाठी तुमचे आभार सर। सर, सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय आमच्या दर्शकांना द्या आणि तुमची जी आज FCIला सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे त्याबद्दल थोडी माहिती आमच्या दर्शकांना द्या। माझं नाव आहे अनिल कृष्णराव देशमुख, राहणार वाटोडा, प्लॉट नंबर 80 आणि मी प्रोटेक्शन कमिटीवर 20 ते 22 वर्ष कार्य केलेलं आहे आणि लोकांना न्याय 600 ते 1000 लोकांना न्याय दिलेला आहे। खर्चानी ॲडव्होकेट लावून मी केसेस लढलेलो आहे आणि हर महाराष्ट्रामध्ये पूर्ण दौरे करून मी काम केलेलं आहे। त्याबद्दल मला आज ते FCIचं जे सदस्य म्हणून मिळालेलं आहे आणि मी खूप आनंदात आहो आणि खुशीत आहो। काय सांगाल सर, जसं तुमची आज FCIला नियुक्ती झालेली आहे तर तुम्ही यानंतर तुमचं कार्य कसं राहणार आहे, काय उद्देश आहे सर आता तुमचा? माझा उद्देश आहे की जनतेला न्याय मिळावा आणि त्यांना जे त्यांना सहकार्य करायचं आहे ते पूर्ण सहकार्य माझ्याकडून राहील। त्यांना त्या संबंधित मी कार्य करेन। खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही तुमचा वेळ आमच्या दर्शकांसाठी काढला आणि तुमचा जे एक भविष्याला घेऊन जे गोल आहे लोकांसाठी काम करणं त्यासाठी खरंच तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनल मार्फत। पुन्हा भेटूया अशाच विषयासह। तोवर बघत रहा पोलीस टाइम न्यूज नागपूर।